आपल्यासोबत युवा नेते दादा पवार. दादा, खरं तर जाणाई शिरसाई योजनेच्या पाठपुराव्याला आपल्याला आज यश आलेलं आहे. काय सांगाल? आम्ही 16 तारखेला सिंचन भवन पुणे इथं गेलेलो, मी आणि काही सहकारी. कारण ऊन उष्णता ही भयानक वाढत चालली आहे बाहेर. उन्हाळा आता आलाय. आम्हाला वाटलं की तिथं जाऊन, आणि जानाई सिरसाईचं पाणी सुटलेलं नव्हतं. आम्हाला सगळ्यांना वाटलं की आपण तिकडं गेलं पाहिजे, एक पाठपुरावा केला पाहिजे. त्या पद्धतीने तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की शिरसाईचं पाणी हे 22 एप्रिलला सुटेल, जे त्यांनी सोडलं, आणि जानाईचं 27ला ते सोडतील, जे 29ला सोडलं. 1-2 दिवस ठीक आहे, वर खाली झाले, पण त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. जानाई सिरसाई पाणी सुटलं पाहिजे, हा आमचा तिथं मूळ मुद्दा होता. दुसरं म्हणजे निराकरा नदी जोड प्रकल्प जो आहे, ही दादांची इच्छा होती, ते कुठपर्यंत आलंय त्याचा पाठपुरावा घ्यायला आम्ही तिकडे गेलेलो. जानाईची आपल्याला बंद पाईपलाईन करायची आहे, ते काम कुठपर्यंत आलंय हे बघायला आम्ही तिकडे गेलेलो. तिथेही ठेकेदार नेमले गेलेत आणि ते काम पण लवकरात लवकर सुरू होईल. हे झाल्यावर आम्हाला वाटलं की आपण दुष्काळ दौरा घेतला पाहिजे, प्रत्येक गावात गेलं पाहिजे. गावात जाऊन सध्या परिस्थिती काय आहे, त्यांच्या अडचणी समस्या काय आहेत हे आपण समजून घेतले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं आपण हा दुष्काळ पाणी टंचाई दौरा आपण काढलेला आहे. वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये वेगळे वेगळे अडचणी आहेत, वेगळे वेगळे समस्या आहेत. ते सगळं समजून घेण्याचा एक प्रयत्न करतोय, ते सगळं आपण लिहून घेतोय. आणि हा दौरा झाल्यावर साधारण 6 तारखेला 7 तारखेला परत एकदा आम्ही सगळे सिंचन भवनला जाणार, आणि गाव वाईज जे काय आपले सगळ्यांचे प्रश्न आहेत ते तिथं आपण मांडणार. पूर्ण क्षमतेने आज संध्याकाळपर्यंत, आज संध्याकाळी 5 वाजता किंवा उद्या सकाळी 9-10 वाजेपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी येईल. आता 3 पंप चालू होते, संध्याकाळपर्यंत 6 पंप चालू होते. किती दिवस पाणी असणार? आता साधारण 30 दिवस तरी पाणी चालेल इथून पुढं, उद्यापासून. दादा, ही जी सध्या गावागावात तुम्ही अनेक दिवसांपासून, अगदी विधानसभा झाल्यापासून प्रत्येक गावात 2029ची तयारी म्हणायची. 29ला अजून 3-3.5 वर्ष आहेत. त्याच्यामुळं आत्ताच 29ची तयारी सुरू झाली आहे असं बोलणं मला तर बरोबर वाटत नाही. पण आम्ही 10 वर्षापासून ह्या पाण्या प्रश्नावर काम करत आलोय. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मोफत विहिरी आपण दिलेत, ओढा खोलीकरण केलंय, तलाव खोलीकरण आपण केलंय. आपण टँकर पण पूर्वी दिलेत जेव्हा गरज होती तेव्हा. त्याच्यामुळं आपण काम करत आलोय. आणि ह्या जिराईत भागावर पवार साहेबांचं जास्त लक्ष असायचं. हे जानाई शिरसाई योजना पण पवार साहेबांच्या काळात इथं साहेबांनी आणली. त्याच्यानंतर आदरणीय दादांनी सगळा पाठपुरावा केला, ते इथं लक्ष घालत होते. पण दादा दुर्दैवांनी आपल्यामधून गेल्यामुळं सगळ्या इथल्या शेतकऱ्यांना वाटत होतं, एक संभ्रम होता की आता आपलं काय व्हायचं, किंवा आता आपले प्रश्न कोण इथून पुढं मांडणार. शेतकऱ्यांच्या मनात एक भीती तयार झाली की जर पाणी वेळेवर आलं नाही तर मग आपली सगळी पिकं जळून जातील, असं एक संभ्रम इथल्या शेतकऱ्यांमध्ये तयार होता. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं की तिथं जाऊन आपण पाठपुरावा केला पाहिजे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा आपण दिला पाहिजे. 2029 अजून 3 वर्ष कालावधी, परंतु कार्यकर्ते चर्चा करताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दादा 2029ला उमेदवार असावा, बारामतीचा आमदार असावा. काय वाटतं कार्यकर्त्यांची इच्छा? कार्यकर्त्यांना वाटते की दादा 2029ला आमदार असावे, अशी कार्यकर्ते अनेक ठिकाणी इच्छा व्यक्त करतात. तर काय, शेवटी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींनी नेतृत्व करावं. पण शेवटी बारामतीची जनता ही हुशार आहे. ते ठरवतील की 29ला त्यांना कोण तिथं पाहिजे. आम्ही काम करत आलोय, इथून पुढेही आम्ही काम करत राहू. पवार साहेबांची शिकवण आम्हाला आहे
ती शिकवण आदरणीय दादांना पण होती. दादा पण पवार साहेबांकडे बघूनच लहानाचे मोठे झाले आणि काम करायला शिकले. आम्ही पण त्या पद्धतीने काम करतोय. अजून प्रयत्न करायचा, अजून शिकायचा, काम करायचा प्रयत्न करतोय. 29ला अजून 3-3.5 वर्ष आहे. एका वर्षात एवढं सगळं बदलतं, एवढे घडामोडी घडू शकतात, तर अजून 3 वर्षात काय होईल काय अजून कुणाला माहिती नाहीये. त्याच्यामुळं बघू पुढं. कार्यकर्त्यांनी दादा जर उमेदवार राहण्यासाठी रेटा लावला तर आपण त्यांना त्या शब्दाला मान देणार आहोत. बघा, कार्यकर्ते असतील, बारामतीची जनता असेल, पण शेवटी पवार साहेब ठरवतील, ताई ठरवतील, आमचे कुटुंबातले सगळे प्रमुख सदस्य बसतील, ते ठरवतील. आणि जर सगळ्यांची इच्छा असेल, लोकांची इच्छा असेल, आणि जर कुठं पवार विरुद्ध पवार न होता जर एक मतानी जर सगळ्यांचं भलं होत असेल तर मग का नको. ताईंनी देखील सांगितलेलं आहे की यानंतर पवार विरुद्ध पवार लढाई होणार नाही. वहिनी देखील तसं म्हणाल तर आमची देखील तशी इच्छा आहे. आमची पण इच्छा नाही. एकंदरीतच आज त्या दिवशी पवार साहेबांनी पुण्यातील मोदीबागमध्ये कौटुंबिक बैठक बोलवली होती. दादा देखील उपस्थित होते. काय राजकीय चर्चा, काय सल्ले देण्यात आले पवार साहेब? नाही, अजिबात नाही. राजकीय बैठक नव्हती. आमच्या कुटुंबातले बाहेरचे, म्हणजे राजकारणाच्या बाहेरचे पण खूप तिथे सदस्य होते. आमचे काका होते, आमचे दुसरे आजोबा प्रतापराव पवार साहेब होते, आमचे काका जे राजकारणात नाही आहेत, आमचे आत्या, असे सगळे तिथं होते. आजी होते. आणि घरात आता लग्न पण आहे. पुढच्या महिन्यात रेवतीचं पण लग्न आहे. त्याच्यामुळं सगळे आपल्या म्हणजे कौटुंबिक विषयावरच चर्चा झाली. दादा, एकंदरीत विलिनीकरणाची कायम चर्चा होत असते. पवार कुटुंब एकत्र आले की विलिनीकरणाची चर्चा होत असते. त्या दिवशी पवारसाहेबांनी बैठक बोलवली होती. एकंदरीत येणाऱ्या काळात विलिनीकरण होईल, दादांची देखील तशी इच्छा? आमची तशी इच्छा होती आणि ते होणार होतं. फक्त घोषणा करायची राहिलेली. साधारण 12 तारखेला ती घोषणा होणार होती, पण दुर्दैवाने दादा अचानक गेले. आपल्यामध्ये ते आता राहिले नाहीत. त्याच्यामुळं विलिनीकरणाचा मुद्दा पण तो तिथंच सध्या राहिला. विलिनीकरण व्हावं ही सगळ्यांची इच्छा होती, आज पण आहे. पण मी एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. जे दोन्ही पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते एकत्र बसतील, ते ठरवतील, जो काही निर्णय ते घेतील तो आम्हाला मान्य असेल. दादा, एकंदरीत ताईंनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे. वहिनींनी देखील पवार विरुद्ध पवार अशी आमची देखील इच्छा नाही. परंतु रोहित दादा असे म्हणाले की सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस हा भारतीय जनता पार्टी सोबत आहे, परंतु त्यांना सोडलं तरच पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होणार नाही, असं त्यांनी एक मत व्यक्त केलं. मग ते त्यांचं मत असू शकतं आणि ते होऊ शकतं ना. कोण राजकारणात कुणाचा मित्र नसतो परमनंट आणि कोण नेहमीचा शत्रू नसतो. त्याच्यामुळं उद्या काय होईल आज आपल्याला सांगता येणार नाही. आणि उद्या जर त्यांनी महायुती सोडली किंवा जर त्यांना सोडावं लागलं तर एखाद्या वेळेस ते परत महाविकास आघाडी सोबत किंवा आपल्या पक्षासोबत येऊ पण शकतात भविष्यात. हो, काही होऊ शकतं राजकारणात. म्हणजे जर पूर्वी लोकांना वाटायचं, आम्ही सगळे, मी लहान असताना, की काही झालं तरी शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र येऊच शकत नाही, हे शक्यच नाहीये. पण आले, चांगल्या पद्धतीने त्यांनी सरकार पण चालवलं. त्याच्यामुळे ठीक आहे, विचार जरी वेगळे असले तरी राजकारणात काही काही वेळेला असे काही गोष्टी हे होत असतात. दादा, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात रोहित पवार नवीन आरोप करताना पाहावयास मिळतात. कसं पाहता सद्यस्थितीत? कारण चौकशी देखील जशी चौकशी हवी तशी अजून सुरुवात झालेली नाही, असं रोहित पवार यांचा आरोप आहे. वेगवेगळे आरोप करताना दिसतो. बघा, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. चौकशी झाली पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे. सखोल चौकशी झाली पाहिजे, पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. आणि तो जो
चौकशीचा अहवाल असेल तो लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या समोर आला पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे. फक्त बारामतीकरांची किंवा आमच्या कुटुंबाची नाही, पण संपूर्ण महाराष्ट्राची ही इच्छा आहे की ही चौकशी आणि त्याचा अहवाल म्हणजे फायनल अहवाल तो आपल्या सगळ्यांच्या पुढे आला पाहिजे. CBI असेल, CID, AIB, DGCA सगळे आपल्या आपल्या पद्धतीने चौकशी करतायत. जय आणि पारदादा पण CIDशी दर आठवड्याला भेटतायत, ते त्यांच्या संपर्कात आहेत, ते त्यांच्या पद्धतीने तिथं पोलिसांना माहिती देत आहेत, DGCA अधिकाऱ्यांना माहिती देत आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने जे काही सहकार्य करू शकू त्या पद्धतीने सहकार्य आम्ही करतोय. तिथं त्या दिवशी दुर्दैवी घटना घडली तेव्हा मी पण बारामतीत होतो आणि मी तिथं लगेच एक 5-10 मिनिटातच त्या विमानतळावर मी पोचलो. नंतर हॉस्पिटलमध्ये पण मी पहिला व्यक्ती होतो कुटुंबातला जो तिथं पोचलो. त्याच्यामुळं चौकशीला जर उद्या मला बोलवलं तर मी जाईन. मला माझ्याकडून जर काही माहिती किंवा मदत त्यांना जर हवी असेल तर ती मी देईन. पण आमची एकच इच्छा आहे की पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर तो रिपोर्ट आपल्या समोर आला पाहिजे. काय अशी माहिती आहे का, कारण चौकशीला बोलवलं मी देखील नाही, अशी वेगळी काय माहिती नाहीये तुम्हाला पाहिजे तशी. पण जर मला त्यांनी बोलवलं तर बेसिक जी माहिती आहे किंवा जे काय मी बघितलं तिथं तेवढं तरी मी त्यांना सांगू शकतो. नक्कीच खरं तर आज जाना शिरसाई योजनेची त्यांनी पाहणी केलेली आहे आणि जाना शिरसाई योजनेचं पाणी आज खऱ्याच अर्थाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे आणि पूर्ण क्षमतेचे 6 पंप आहेत ते येणाऱ्या 1 ते 2 दिवसात सुरू होतील आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल अशी माहिती बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.